हाय, तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने वरणबट्टी. सगळ्यात अगोदर आपल्याला वरण लावून घ्यायचं आहे. डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी टाकून त्याच्यामध्ये हळद टाकायची. आता आपल्याला बट्टीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 3 वाटी बट्टीचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, हळद आणि ओवा. ओवा घेतला आहे आपण 1 मोठा चम्मच. आणि तूप घालायचं आहे आपल्याला गरम करून. आणि पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. पीठ असं एकदम पातळ पण नाही भिजवायचं, घट्ट भिजवायचं आहे आपल्याला. त्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे आपल्याला पिठाला. बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपले गोळे ताटामध्ये असे सगळे गोल करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. आणि आपल्याला आपल्या ह्या बट्ट्या तयार केलेल्या आहेत, त्या बट्ट्या आपल्याला कढईमध्ये वाफलवून घ्यायच्या आहेत. तेल आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे की ह्या बट्ट्या आपल्या कढईला खाली चिटकू नये, यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडं 1 पडी तेल घालायचं आहे. आणि आपल्या बट्ट्या आपल्याला 15 मिनटं वाफलवून घ्यायच्या आहेत. त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला, बट्ट्यांना खालीवर करत घ्यायचं आहे. आता आपल्या बट्ट्या वाफलेपर्यंत आपल्याला वरण झालं आहे का ते बघून घ्यायचं आहे. आपलं वरण झालेलं आहे. आपल्याला वरण हे आटून घ्यायचं आहे रवीने. आणि इथे आपल्या बट्ट्या पण तयार झाल्या आहेत वाफलवून. त्याला आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ताटामध्ये थंड होण्यासाठी. आता आपल्या बट्ट्या थोड्या थंड होऊ द्यायच्या आहे. तोपर्यंत आपल्याला वरणामध्ये चवीनुसार मीठ आणि
आपल्याला लागेल तसं गरम पाणी टाकायचं आहे. आपलं वरण इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता बट्ट्या पण आपल्या थंड झाल्या आहेत. त्याचे आपल्याला हवे तसे कापून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसा शेप आवडत असेल तसं तुम्ही त्या बट्टीला कापून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही, मध्ये पण बट्टी आपली छान अशी झालेली आहे. सर्व बट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. मी 2 बट्ट्या राहू दिल्या आहेत. आपण लागल्या तशा त्याला आपण गरम गरम तळून खाऊ शकता नंतर. आता आपलं तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या जशा तेलामध्ये मावतील तशाच बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तेल तापल्यानंतर एकदम हाय फ्लेमवर नाही, आपल्याला त्याला थोडं मीडियम फ्लेमवरती बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, आपल्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत. अशा थोड्या थोड्या करून आपल्याला बट्ट्या हा पूर्ण तळून घ्यायच्या आहेत. आता आपल्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत. आता आपल्याला भाजीसाठी लसूण आणि मिरची कुटून घ्यायची आहेत. वांग्याच्या भाजीसाठी घुटून अशी वांग्याची भाजी करायची आहे आपल्याला. कुकरमध्ये 2 पडी तेल, मोहरी, जिरं आणि आपल्याला मिरची आणि लसूणची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि हळद. हे सगळं झाल्यानंतर गरम मसाला, धना पावडर आपल्याला 1-1 चम्मच घ्यायची आहे. त्यानं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वांगे धुवून टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 3 शिट्टी झाल्यानंतर आपली भाजी तुम्ही बघू शकता शिजलेली आहे. आता याला रईने घोटून घ्यायची आहे आपल्याला छान अशी. आपली भाजी घोटून झालेली आहे. बघू शकता आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे. आपली वरणबट्टी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. खानदेशी पद्धतीने, जळगाव स्पेशल खानदेशी वरणबट्टी वांग्याची भाजी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.